केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे। सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल। 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असा विश्वास राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी व्यक्त केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। मागच्या 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करते आणि 10 वर्षामध्ये ह्या देशातला गोरगरीब व्यक्ती याच्या उत्थानाकरिता अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचं काम मोदी सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे। घरकुल योजना असो, उज्ज्वला गॅस योजना असो, त्या ठिकाणी मोफत धान्य योजना असो आणि हे सर्व इतकं काम केल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार मताधिक्याने निवडून आले आणि येणाऱ्या काळामध्ये मध्यमवर्गीय त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातली अर्थप्रणाली कशी मजबूत करते याच्यावरचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या केंद्रीय मंत्री सन्माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला आहे। हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग दाखविणारा आहे। आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये एक सेवा सहकारी सोसायटी त्या ठिकाणी दिलेली आहे। माझ्याकडे सहकार विभाग आहे, त्याच्यामुळे सहकार विभागातल्या एक दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की ज्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करू शकतो। ते मजबूत करण्याचं केंद्र हे त्या गावामध्ये असलेली सेवा सहकारी सोसायटी राहू शकते। याच्याकरिताच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या निर्देशानुसार या देशाचे गृह आणि सहकार मंत्री सन्माननीय अमित शाह यांनी संपूर्ण देशातल्या 1 लाख सोसायट्या त्या संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आणि आता जवळजवळ 1 लाख सोसायट्या संगणकीकृत झाल्या आहेत। 12,000 पूर्ण झालेले आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पुन्हा 3,000 करतो आहे आणि उर्वरित टप्प्यामध्ये बाकीच्या देखील त्या ठिकाणी पूर्ण करू। आज आपण जर बघितलं तर ह्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मध्यम वर्गीयाला दिसला असणारा जो निर्णय घेण्यात आला तो म्हणजे 12 लाखापर्यंतचं उत्पन्न एक करमुक्त त्या ठिकाणी करून दिलेलं आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजदरावर टीडीएस मर्यादा 50,000 वरून 1 लाख केली आहे आणि त्याच पद्धतीनं घर भाड्यावर टीडीएस मर्यादा ही 2,40,000 वरून 6 लाखापर्यंत त्या ठिकाणी केली आहे। शिक्षण क्षेत्रात अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। ग्रामीण भागातल्या सर्व सरकारी शाळा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मजबूत करण्याकरता त्या ठिकाणी जवळजवळ पुढील 5 वर्षात 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स या ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांमध्ये उभ्या करणार आहे, ज्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता येणार आहे। ग्रामीण भागातल्या सर्व सरकारी शाळांना माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अशा पद्धतीचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेले आहेत।